तर आज आपण बनवूया कच्च्या आंब्याची चटणी. आणि चटणी आणि आंबा आणि कांदा हे दोन्ही प्रमाणात आपण कापून घेणार आहोत आणि थोडासा लसूण सुद्धा घेणार आहोत. चला आता मी घेते, नंतर तुम्हाला दाखवतेच. मस्तपैकी एकदम असे बारीक बारीक काप करून घेणार आहोत आपण. पाहू शकता. चला नंतर दाखवते मी तुम्हाला. उन्हाळ्याचं कसं जेवण भाजी वगैरे सगळं जेवण नाही दाखवत, तर मग अशा चटपटी थोडीशी कैरी जी चटणी आपण करू शकतो, छान होते. तर अशा पद्धतीने मी अर्धा आंबा घेतलेला आहे. हा अर्धा ठेवून देणार आहे ना, तिने टाकणार आहे थोडासा कांदा. तर कांदा अशा पद्धतीने मी कापून घेते. पसाऱ्यावर थोडंसं इग्नोर करा, कारण की पसारा 14 एप्रिलची साफसफाई सुरू आहे. चला तर म्हटलं थोडंसं चटपटीत करून काहीतरी खाऊया. तर पसारा आहेच, पसाऱ्यावर थोडंसं इग्नोर करा आणि समजून घ्या थोडंसं. तर अशा पद्धतीने कांदा मी सुद्धा कापून घेणार आहे. एक कांदा घ्यायचा, अर्धा आंबा घ्यायचा आणि मस्तपैकी मिक्सरच्या भांड्याला टाकून फिरून घ्यायचं मिक्सरला. आणि थोडंसं हे घेणार मी 2-3 कड्या लसणाच्या आणि त्यातून टाकणार आहे एकदम चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट. आणि हे मिक्सरला आपण फिरून घेऊया अशा पद्धतीने. चला थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण अशा पद्धतीने मस्त. आणि तर पाहू शकता अशा पद्धतीने मस्त आपण बारीक घेतलेला आहे. आणि आपण चवीनुसार असं तिखट मीठ टाकायचं, आपल्याला जसं लागते तसं. एकदम मस्त बारीक असं झालं आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे, पाहू शकता अशा पद्धतीने. चला तर आपण देऊया थोडंसं तडका. तडक्याची मी तयारी करून. इथं आपण मस्त थोडीशी कढई घेतलेली आहे, लहान कढई तडका द्यायची. लोखंडाची कढई आहे ही, मी नेहमी वापरते तडका द्यायला. तर अशा पद्धतीने आपली कढईसुद्धा मस्त गरम होऊ द्यायची. नंतर तेल टाकायचं थोडंसं. आपण मस्त पहिल्यांदा इथे टाकून घेऊया अशा पद्धतीने. तर ही झाली आपली चटणी आणि तडक्याची तयारी करूया. थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने आणि मस्त पैकी त्याची टाकणार आहोत. आता लसणाच्या पाकळ्या थोड्याशा 1-2 टाकतील मी अशी काहीतरी. हे लसणाच्या पाकळ्या दोन्ही आणि मस्त पैकी टाकणार आहे आता त्यात मी मोहरी आणि जिरं झालं मस्त असं जिरं तडतडणार. आणि थोडंसं कसा मिरची पावडर टाकून थोडीशी, अशी चवीनुसार आपली मिरची पावडर, तिखटनुसार जेवढं आपल्याला तिखट वाटते तेवढं. आणि हा मस्त पैकी आता जाणार आहे तडकातनी, पाहू शकता. हा अच्छा छान. तर मस्त अशी आपली तयार झालेली आहे. चला या कच्च्या आंब्याची मस्त चटणी या खायला कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला चटणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि चटणीचा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, छान अशा कमेंट करा. चला तर सर्वांना बाय.
तर आपली अशी चटणी मस्त तयार आहे. चला या खायला.